नेमकं अंबरनाथला बिहारचं स्वरूप का प्राप्त होत आहे आणि अंबरनाथचा आका नेमका कोण आहे आणि या आकाचे नेमके क्रूरकर्म काय आहे? अंबरनाथ शहराचं राजकारण खूप घाण आहे, खूप वाईट आहे असं मी पहिल्यापासून ऐकत आले. तुमच्यात असे काय गुण आहे की मतदारांनी तेजश्री करंजुले पाटील यांनाच मतदान केलं पाहिजे? त्यांना जे सत्तेवर इतके वर्ष अंबरनाथकरांनी बसवलेलं आहे त्या सत्तेतूनच हे आलेलं जी दादागिरी गुंडगिरी जी आहे त्यांनी ते आणलेलं आहे पुढे. असं त्यांना धमकी दिली जाते लोकांना, स्त्रियांना स्पेसिफिक, की तुमचं पाणी बंद करू आम्ही किंवा लाईट कट करू तर तुम्ही आम्हाला वोट नाही केलं. तुमचे आवडते नेते कोणते? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरा ऑप्शन मी दिलेला आहे की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. खूप मोठ्या पेचात पाडलंय तुम्ही मला. मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे स्थानकापैकी एक महत्वाचं स्थानक म्हणजे अंबरनाथ. खरं तर अंबरनाथ शहर हे प्राचीन शिव मंदिरामुळे सर्वत्र ओळखलं जातं. तरी सुद्धा या शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागलेत आणि अंबरनाथ नगर परिषदेसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. अंबरनाथ नगर परिषदेचं यंदाचं नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव झालेलं आहे. त्यामुळे अर्थातच अंबरनाथ शहराला महिला नगराध्यक्ष लाभणार आहे. माझ्यासोबत आता भाजपाच्या उमेदवार आहेत, ज्या महिला नगराध्यक्ष पदासाठी त्यांचं नाव पुढे आलेलं आहे आणि नाव पुढे येताच त्यांनी चांगल्या एका कामाला सुरुवात केलेली आहे. अशा तेजश्री करंजुले पाटील आपल्या सोबत असणार आहे. मॅडम, स्वागत आहे आपलं लोकमतमध्ये. नमस्कार, धन्यवाद. काय सांगाल? खरं तर आपण CA आहात, त्याच्यानंतर गृहिणी आणि अचानक ही आपली अशी राजकारणामध्ये एंट्री झालेली आहे. एकंदरीतच हा प्रवास कसा होता? सर्वप्रथम तुम्हाला सांगायचंय मला की राजकारण हा माझा विषय नाहीये. समाजकारण मी म्हणेन की जर लहानपणापासूनच माझ्या घराण्याला की समाजकार्याची आवड आहेच आणि मी ते बघत आली आहे लहानपणापासून की डोणे गाव, ज्या गावातून मी आलेली आहे, त्या गावामध्ये जे काही गरजू असतील किंवा आदिवासी लोक असतील किंवा जे गरजू असतील त्यांना शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी आम्ही नेहमीच मदत केलेली आहे. मी स्वतः पण केली आणि माझ्या पॅरेंट्सनी पण केलेली आहे. त्याचबरोबर मी सांगेन की गावासाठी डोणे गाव हे आम्हाला वतन मिळालं होतं, की एक इनाम म्हणून मिळालं होतं. त्याच्यामध्ये बऱ्याच जागा आहेत, म्हणजे पाण्याची टाकी बांधण्यासाठी असेल किंवा रस्त्यांसाठी असेल, अशा बऱ्याच जागा आम्ही दिलेल्या म्हणजे आणि फॅमिलीने दिलेल्या आहेत. म्हणजे हा त्याग आम्ही करतच आलो आहेत जनतेसाठी. आणि लग्नानंतर पण बघतोय आपण की सामाजिक कार्य खूप मोठं आहे, म्हणजे आरोग्य सेवा असेल किंवा रोजगार निर्मितीसाठी काही प्रयत्न असतील आणि रोजगार मेळावे जसे आपण भरवले गेले आणि जे योजना आहेत ना सरकारच्या, त्या सुद्धा आपण आपल्या BJP ऑफिसच्या मार्फत सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे. आणि मला सांगायचं असं की CA ते आता आपला हा प्रवास नगराध्यक्ष पदाची उमेदवार, हा प्रवासमध्ये सांगायची मला असं वाटतं की CA मी 21व्या वर्षी झालेली आहे आणि त्यानंतर स्वतःचं ऑफिस मी 5 वर्ष प्रॅक्टिस केली आहे. CAची बदलापूरमध्ये माझं ऑफिस होतं आणि अगदी छोट्या कामापासून सुरुवात केली. म्हणजे सांगते, पॅन कार्ड ऍप्लिकेशन पासून सुरुवात केली आणि एंड ऑफ द 5 इयर्स माझ्याकडे असं म्हणजे 40 ऑडिट्स होते. 40 ऑडिट मी करत होते, ज्याचा टर्नओव्हर त्या लोकांचा तर म्हणजे करोडोंमध्येच होता. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की लहान गोष्टींपासून मी चालू केलं आहे आणि तिथपर्यंत पोहोचली आणि आता लग्नानंतर मी 6.5 वर्षापासून आपल्या GBK ग्रुपचं काम सांभाळत आहे. मग इथला टर्नओव्हर तर अजूनच मोठा आहे आणि अजून एक संधी आता म्हणजे असं मी म्हणेन की एक महिला आरक्षण आहे, त्याच्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये होतोच आम्ही, पण त्याच्यामध्ये एक रिस्ट्रिक्ट का ह्या विभागापुरती मी काम करत आहे आणि आता नगराध्यक्ष पदाचं असं काम आहे की पूर्ण अंबरनाथ शहराचं काम करायला मिळणार आहे. CA असल्याचं कुठेतरी तुम्हाला उपयोग होतोय का? एक आर्थिक तुम्हाला सगळं सांभाळायचं आहे, नियोजन सुद्धा करायचं आहे आणि पूर्णच गोष्टी आहेत. मग CA असल्याचं तुम्ही गृहिणी म्हणून कसा त्याचा उपयोग करतात आणि आता तर तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहात, तुम्हाला शहराचा आर्थिक गाडा सुद्धा या ठिकाणी सांभाळायचा आहे. बघा, एक CA म्हणून सुद्धा आणि गृहिणी म्हणून सुद्धा आपलं का हे बजेट एका स्त्रीकडेच असतं. घराचं बजेट कोणाकडे असतं? एका स्त्रीकडे असतं. तर बजेट आणि बघा, जे पैसे समजा 10,000 रुपये आपल्या घरासाठी आले, त्याच्यातून प्रत्येक खर्च आपण काढतो आणि बचत करण्याची एक स्त्रीची हे असते, एक कला असते. म्हणते मी ही कलाच मला आपल्या नगरपालिकेसाठी एक गृहिणी म्हणून वापरायची आणि एक CA म्हणून मी असा प्रयत्न असणार की जे पैसे जो आहे तो हिशोब ठेवण्याचं काम, जे पैसे आले ते त्या कामासाठीच उपयोग केला गेलाय की नाही. म्हणजे ऑडिट नक्की मी प्रत्येक कामाचं करणार आहे, माझ्या स्वतःच्या सुद्धा आणि लोकांच्या सुद्धा. नक्कीच. तुम्ही राजकारणामध्ये तर आता एंट्री केलेली आहे, मात्र तुम्हाला जेव्हा सांगण्यात आलं की तुम्हाला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून लढायचं आहे, त्यावेळेला पहिली तुमची रिॲक्शन काय होती? तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी प्रिपेअर होतात का? खरं सांगायचं तर एक प्रिपेअर मी नव्हते असं म्हणेन, कारण की
हा अंबरनाथ शहराचं राजकारण खूप घाण आहे, खूप वाईट आहे असं मी पहिल्यापासून ऐकत आली होते. त्याच्यामुळे ना ह्यासाठी असं होतं की अरे एका विभागासाठी नगरसेवक म्हणून तरी ठीक आहे की प्रभाग, पण आता थेट नगराध्यक्ष म्हणजे पूर्ण अंबरनाथ शहरमधून वोटिंग होणार आहे. आणि मला भीती कशाची होती, भीती म्हणजे असं हे होतं की मी प्रत्येक जो वोटर आहे ना त्याच्यासाठी ती जबाबदारी असणार आहे. प्रत्येकाचं देणं लागणार आहे मी, कारण की तो मला वोट करणार आहे. म्हणून तेवढ्या मी खरी उतरेन की नाही असं वाटत होतं. पण आता एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे की म्हणजे प्रत्येक लोकांचा. मतदाराचा हिशोब तुम्ही व्यवस्थित ठेवणार येस, आहात. ऑफकोर्स. कारण की ती जबाबदारीच मी म्हणते की ती जबाबदारी मला असं जाणीव आहे त्या जबाबदारीची, की जो वोट करणार त्याचं मला काम करणंच आहे. नक्कीच. या ठिकाणी तुम्ही असं सुद्धा सांगितलेलं आहे, की अंबरनाथ शहरामध्ये थोडीशी दहशत आहे. तर कशा प्रकारचं हे अंबरनाथ शहर आहे आणि इथला आका कोण आहे, हे तर आपण जाणून तुमच्याकडून घेणारच आहोत, की तुम्हाला या शहराबद्दल तुमचं मत काय आहे. मात्र त्यापूर्वी अजून एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, की समोर सुद्धा एक महिला उमेदवार आहे. तर एक मतदारांनी तुमच्यात असे काय गुण आहे, की मतदारांनी तेजश्री करंजुले पाटील यांनाच मतदान केलं पाहिजे? तेजश्री करंजुले पाटील ह्या खऱ्या अर्थाने वेगळ्या कशा काय आहेत? हे बघा, सर्वप्रथम मी सांगेल प्रामाणिकपणा आहे माझ्यात. म्हणजे माझ्या कामाच्या प्रती प्रामाणिकपणा आहे. घरात मी घरच्या लोकांच्या प्रती प्रामाणिकपणा आहे. आणि मी एका ना जॉइंट फॅमिलीमधून आलेली आहे. त्याच्यामुळे माहेरी सुद्धा मोठी फॅमिली, एक 30 ते 35 लोकांची फॅमिलीमध्ये मी राहिली आहे आणि इकडे पण मी जॉइंट फॅमिलीमध्ये राहते. तर आता हे अंबरनाथ कुटुंब बनलं आहे, तर त्याला मी नक्कीच चांगल्या प्रकारे सांभाळू शकते. आणि एक डेडिकेशन आहे माझ्यात, की जे काम हातात घेतलं ते मी नक्की पूर्ण करते. आणि त्याचबरोबर मला खूप म्हणजे पहिल्यापासून टाईमाची खूप किंमत आहे. आणि थोडं तरी उशीर झाला ना, तरी मलाच ती हे धाकधूक चालू होऊन जाते, की मी लेट का होतंय मला किंवा काय ह्यासाठी. आणि अजून एक माझं हे सांगेन, की मी ना हलक्या कानाची नाहीये. जर कोणी माझ्याकडे प्रश्न घेऊन आला ना, किंवा बाबा ह्यांनी अशी कंप्लेंट केली, की ही व्यक्ती मला असं-असं बोलते, तर मी सांगते दुसऱ्या व्यक्तीला बोलून आण. आणि ते काय आहे समोरासमोर सांगा. म्हणजे मी ऑफिसमध्ये पण काम करताना स्टाफचं उदाहरण देईन, की स्टाफनी कोणी माझ्याकडे कंप्लेंट केली, तर त्या व्यक्तीला बोलव. समोरासमोर होऊ दे. जे काही आहे ते क्लिअर होऊ दे. म्हणजे तुम्ही सांगितलं म्हणून तुमचं मी ऐकेन आणि ह्याचं मी ऐकेन असं नाही. तर समोरासमोर न्याय म्हणजे प्रॉपर समान करणार मी जे काही असेल ते डिसिजन. नक्कीच. एक व्यक्ती म्हणून सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन असतो. खरं तर आम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यू घ्यायला आलेलो, त्यावेळेला मॅडम स्वतः त्या ठिकाणी संपूर्ण नियोजन बघत होत्या. म्हणजे कोणाला त्यांनी बोलावलं नाही किंवा कुठल्या स्टाफची मदत घेतली नाही. तर तुमच्यातला हा एक गुण खरंच खूप चांगला आहे, की थँक तुम्ही यू. कोणावर डिपेंड नाही आहात. तुम्ही आणि मला स्वतः असं वाटतं डिपेंड हा पण मुद्दा आहे, की मला असं वाटतं ना, की कोणी येतंय त्याच्यापेक्षा मी स्वतःच करेन ना पहिले. कोणाची वाट बघण्यापेक्षा मी स्वतःच त्याच्यामध्ये जाते आणि मी स्वतः करते. हा नेहमी माझं असतं, की मला खरंच कोणाची हे नाही करायची आहे, की मी डिपेंड राहायला मला आवडत नाही बेसिकली. आणि मी एवढं आहे, की माझे निर्णय स्वतः आत्तापर्यंत घेत आलेली आहे आणि पुढे पण चांगल्या प्रकारचे निर्णय मी घेऊच शकते. आपण आता ठिकठिकाणी प्रचारासाठी जातात, त्या ठिकाणी तुम्ही योजनांची माहिती देतात. तर कुठल्या-कुठल्या ज्या सरकारच्या योजना आहेत, त्या अंबरनाथकरांपर्यंत पोहोचलेल्या आहेत? मी म्हणेन फक्त राज्य स्तरावर जी चालू आहे लाडकी बहीण ती एकच पोहोचली आहे. आणि बघा नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा बचत गट असतील किंवा अशा प्रकारच्या योजना त्या लोकांपर्यंत ना बचत गट व्हायला हवे होते. ते झालेले नाहीत. बरं ज्या ठिकाणी झालेत त्याच्यामध्ये ना असं झालंय की त्याच्यामध्ये लोन कालच मी एका बचत गटांच्या महिलांची भेट दिली होती. तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांना लोन मिळालं त्यांनी, पण ते 8% लोन मिळालं. त्यांना सबसिडी पाहिजे होती लोनच्या इंटरेस्टबद्दल. पण त्यांनी एवढा फॉलोअप घेऊन सुद्धा नगरपालिकेत त्यांनी काहीच कोणी रिप्लाय दिला नाही. आणि मग ते बोललं, की "आम्हाला लोन घेऊन उपयोग काय? जर इतकं महाग लोन मिळतं, आम्ही बँकेतूनच घेऊ शकतो." मग अशा फायदा जर सबसिडीचा मिळत नसेल लोकांपर्यंत तर काय उपयोग आहे? त्याच्याबरोबरच शिलाई मशीन वाटप असेल किंवा घरघंटी असेल किंवा कुठले प्रशिक्षण जे कोर्सेस आहेत, ब्युटी पार्लरचा कोर्स किंवा संगणक प्रशिक्षणाचा कोर्स, तर ह्या सगळ्या योजना ना फक्त मी म्हणते आमच्यातर्फे दिसतायत मला. बाकी पूर्ण अंबरनाथ शहर नगरपालिकेची जबाबदारी होती आणि बाकी सगळ्या पक्षांची पण जबाबदारी असेल ती, की ह्या सगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात. पण हे सगळं झालेलं नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला शिलाई मशीनचा घोटाळा सांगते, की लोकांचे फॉर्म भरून घेतले, महिलांचे फॉर्म भरून घेतले आणि त्यांच्यापर्यंत ती मशीन पोहोचलेलीच नाहीये. एका महिलेने असं सांगितलं, की मशीन आली पण होती, ती माझ्यापर्यंत नाही आली, ती तिथेच गहाळ झाली. म्हणजे ह्या लोकांनी ती गहाळ करून टाकली. म्हणजे कुठल्यापर्यंत भ्रष्टाचारात हे उतरलेत, लोकांच्या मशिनी पण नाही सोडल्यात ह्यांनी. तर आपण विचार करण्यासाठी गोष्ट आहे ही.
नक्कीच या ठिकाणी तुम्ही एकंदरीतच योजनांबद्दल पण माहिती दिलेली आहे आणि त्या योजनांमध्ये कसा भ्रष्टाचार चालतो हो. याचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी उल्लेख जो आहे तो केलेला आहे. मला असं विचारायचं आहे, काही दिवसांपूर्वी आम्ही बघितलं या ठिकाणी भाजपाच्या नेत्या आहेत चित्राजी वाघ त्या आल्या होत्या आणि त्यांची एक सभा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाजली होती आणि ही सभा झाल्यानंतर नेमक्या लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या? लोकांच्या प्रतिक्रिया म्हणजे लोकांच्या मनात जे हे होतं ना, एक तर त्या आल्या भीती होती ती जरा कमीच झाली त्या आल्या, कारण की त्यांना पण कळलं की बोलणारं कोणतरी आहे. है की नाही? आतापर्यंत जी दहशत होती, तर त्यांना पण कळलं की ह्यांच्या अगेन्स्ट पण कोणीतरी ठामपणे बोलू शकतं आणि ते पण त्यांच्या एरियात जाऊन. तर बघा त्या इतक्या प्रतिष्ठित महिला आहेत. हां, विद्यमान त्या विधानसभेच्या आमदार आहेत. तर त्यांच्या एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल काही बोलणं आणि ते पण मीडियासमोर असं काही बोलणं ते अपेक्षित नाही कोणाकडून. आणि जर तुम्ही अशा व्यक्तीबद्दल बोलताय ज्या स्पष्ट वक्त्या आहेत, है की नाही? आणि बरोबर. त्यांना माहिती आहे मग त्या उत्तर देणारच. आणि त्यांनी जे उत्तर दिलंय ते सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि मी म्हणेन अशा जर तुम्ही एका महिलेचा आणि एवढ्या प्रतिष्ठित महिलेचा तुम्ही अशा प्रकारे हे करताय, तर कसं काय स्वतःच्या घरातूनच तुम्ही एक महिला उमेदवार देताय, तर तुम्ही किती रिस्पेक्ट त्या महिलेचा पण करत असाल हे बघण्यासारखं आहे. आणि म्हणजे हे संस्कारच दाखवतात मी म्हणेन. खरं तर अंबरनाथचं राजकारण यंदा जास्तच चर्चेत आलेलं आहे. कारण भाजपाचा प्रचार करण्यासाठी मोठी स्टार हो. प्रचारकांची फौज या ठिकाणी उतरलेली होती. म्हणजे अगदी मनोज तिवारी असतील, चित्राताई वाघ असतील, बरेचसे स्टार प्रचारक या ठिकाणी येऊन गेले आणि आमच्यापर्यंत अशी माहिती आलेली आहे, की देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा सभा लवकरच या ठिकाणी हो. होणार आहे. तर एवढी सगळी ताकद जी आहे ती अंबरनाथमध्ये दिसतेय. असं या अंबरनाथ शहरामध्ये वेगळं आहे तरी काय आणि काय बदलायची इच्छा भाजपामध्ये आहे? हे बघा, मी आत्ताच उल्लेख केला दहशत हा मोठा विषय. दहशत म्हणजेच इतकं भय आहे अंबरनाथमध्ये आणि हे भय ना सत्तेतूनच आलेलं आहे. त्यांना जे सत्तेवर इतके वर्ष अंबरनाथकरांनी बसवलेलं आहे, त्या सत्तेतूनच हे आलेलं जी दादागिरी, गुंडगिरी जी आहे त्यांनी ते आणलेलं आहे पुढे. आणि त्यालाच आम्हाला हे लोकांना सांगायचं की आम्ही तर तुमच्याबरोबर आहोतच. पण हे एवढे सगळे नेते, दिल्लीपासूनचे नेते आपल्याकडे येतात, ते आपले मुख्यमंत्री पण आपल्यासाठी येणार आहेत. कारण की घाबरायची कोणाला गरज नाही. हे भय अंबरनाथकरांकडून काढायचं आहे आम्हाला. त्यासाठी ही फौज स्वतःहून येते आहे, की अंबरनाथकर आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे सांगण्यासाठी. नक्कीच तुम्ही असं सुद्धा सांगितलं होतं, की अंबरनाथची जी परिस्थिती आहे ती बिहारसारखी झालेली आहे. हो. नेमकं अंबरनाथला बिहारचं स्वरूप का प्राप्त होतंय आणि अंबरनाथचा आका नेमका कोण आहे आणि या आकाचे नेमके क्रूर कर्म काय आहेत? हे बघा, तुम्ही आत्ताच आपण विचारलत, की चित्राताई वाघ यांची सभा झाली. त्या सभेमध्येच एक आदिवासी बांधव आले होते. त्यांनी अक्षरशः सगळे पेपर दिले होते आपल्याकडे, की त्यांच्यावर काय अन्याय झालाय. त्यांच्या जमिनी बळकावून तिथे बिल्डिंग्स बांधल्या गेल्या. बरं, तुम्ही बिल्डिंग बांधताना शासनाची परवानगी घेणं अपेक्षित होतं किंवा त्यांना मोबदला देणं अपेक्षित होतं. हे सगळं काही झालं नाही. शासनाच्या म्हणजे इल्लीगल काम करणं हे त्यांचं नेहमी झालेलं आहे. बरं, इल्लीगल कामासाठी त्यांना कोण पाळायची गरज लागली? गुंड पाळायची गरज लागली. बरोबर आहे. म्हणून ही गुंडगिरी वाढली त्यांची, की लोकांनी म्हणजे आपली ही जनता आहे, जनतेतूनच लोकं गेली. त्यांना प्रोत्साहन दिलं, की तुम्ही गुंडगिरी आमच्यासाठी दमदाटी करा आणि ही गुंडगिरी प्रवृत्ती निर्माण झाली. म्हणजे ह्यांनीच हे निर्माण केलेलं वातावरण आहे आणि त्यालाच म्हणजे वाचा फोडायची आहे आम्हाला. अजून सांगायचं म्हणजे विषय एक नाहीये, अनेक आहेत. त्यांच्याबद्दल सांगायला मला अख्खा दिवस पूर्ण म्हणजे कमी पडेल असं आहे. तर अजून एक विषय सांगायचे असं आहे तुम्हाला, की आपल्यामध्ये त्यांच्या सभेमध्येच आपले माजी नगराध्यक्ष जे होऊन गेलेत, त्यांनी त्यांच्या कॅमेरामॅनला म्हणजे पत्रकारात जर कॅमेरामॅन असेल त्याला सुद्धा स्टेजवरून धक्का दिलाय आणि हे लोकांनी बघितलंय. हे काय आम्ही कुठे कुणाच्या ह्याच्यावर सांगत नाहीये. ते लोकांनी बघितलंय. लोकं आम्हाला सांगतात ते, की ते एका म्हणजे सामान्य व्यक्तीचा आणि कॅमेरामन त्यांच्यासाठीच आलेला होता. त्या व्यक्तीला सुद्धा धक्का देतात, तर बाकी जनतेचा काय विचार करणार आहेत ते? आणि असे बरेच प्रयत्न तुम्हाला सांगते, दहशत हा विषय असा आहे त्यांच्यासाठी, की फक्त धमकी दिली तर वोट मिळणार. म्हणजे हेच त्यांनी मला त्यांच्या रक्तात हेच दिलं, की दहशत केली आणि कोणाला धमकी दिली, की आम्हाला वोट मिळणार. पण आता असं नाहीये मी म्हणेन. आणि त्यांनी सगळे इतक्या खालच्या पातळीला ते उतरले आहेत ह्याच्यासाठी, की असं त्यांना धमकी दिली जातीये लोकांना, स्त्रियांना स्पेसिफिक, की तुमचं पाणी बंद करू आम्ही किंवा लाईट कट करू, जर तुम्ही आम्हाला वोट नाही केलं तर. म्हणजे हा विषय किती मोठा आहे. मी म्हणेन जर तुम्ही स्वतः किंवा तुमचे कार्यकर्ते किंवा तुमचे उमेदवार जर ही धमकी देतायत लोकांना, पाणी बंद करू, पाणी हे जीवन आहे आणि एक स्त्री म्हणून मी सांगेन, की ह्याचा विरोध त्यांनी पण केलाच पाहिजे होता, की अशी धमकी माझ्यासाठी वोट मागण्यासाठी झाली नाही पाहिजे. काय वाटतं? तुम्हाला तरी काय वाटतं, की कोणी असं पाण्यासाठी तरी धमकी दिली पाहिजे का? आणि त्याचबरोबर मी सांगेन, एवढं कालच मला असं कळलं सभेमध्ये तिथे गेली होती, की त्यांच्या एरियामध्ये भोळ्या भाबड्या जनतेला असं फसवलं जातंय, की आणि मग हास्यास्पद आहे. तुम्ही पण स्वतःला हसू येईल,
की जर नगराध्यक्ष आमचा नाही झाला तर लाडकी बहीण योजना बंद होईल. आता हे त्यांच्या घरातून पैसे देतात आहे का? हे स्टेट गव्हर्नमेंटचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे पैसे जे आपल्याला आपण देतोय. तर आणि हा अशिक्षितपणाचा कहर म्हणेन मी. मला एवढं पण कळत नाही की तुम्ही नगराध्यक्ष आणि स्टेट गव्हर्नमेंट ह्या त्यांना कळत नाही का? म्हणजे पालिका एक पालिका स्टेट गव्हर्नमेंटच्या किती पालिका आहेत? त्या सगळ्यांना पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रभर पैसे जातात त्या लाडकी बहीणचे. तर हे नगराध्यक्ष वगैरे हा लाडकी बहीण योजना ही आपल्या परिषदेपुरती मर्यादित नाही, पूर्ण महाराष्ट्रावर आहे. हे मला लोकांना जनतेला सांगायचं आहे. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना ह्या सगळ्या ह्याच्यामुळे बंद होणार नाही आपली, असं मी हा सांगेन. महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडलाय की लाडकी बहीण योजना ही शासनाची आहे आणि ती या ठिकाणी बंद होणार होणार नाही. नाही. दुसरीकडे आपण उल्लेख केला की अंबरनाथची परिस्थिती बिहार सारखी होते. हम्म. तुम्ही नगराध्यक्ष झाल्यावर संपूर्ण अंबरनाथमध्ये कसं तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यासंदर्भात काय उपाययोजना करू शकता? हे बघा आतापर्यंत जी गुंडगिरी झालेली आहे त्याच्यामुळे सत्तेतून आलेलीच आहे. जर आपल्याला जर सत्ता परिवर्तन त्यांना एकदा आपण खाली बसवलं तर हे गुंडेशाही नक्कीच कमी होणार आहे. आणि जे काय आहे ते कायदा आणि म्हणजे पोलीस आणि ह्या मार्फतच झालं पाहिजे. इव्हन तुम्हाला सांगते ह्या गुंडगिरीतून इतकं नशाचा झालं आहे की नशाला प्रोत्साहन दिलं गेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगते नशामुक्तीसाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आणि आता जागोजागी मी जातीये ना तर महिला वर्गांकडून ह्या प्रश्नांना विचारलं जाते मला की नशामुक्तीसाठी तुम्ही काय करू शकता. आणि त्यांनी आणि सजेशन पण लोक देतात नाही का की रात्री 10 म्हणजे 10 ते 11 वाजल्यापासून दुपारी रात्री म्हणजे रात्रीचे 10 वाजल्यापासून ते 3 वगैरे वाजेपर्यंत लोक असं बसलेले असतात रस्त्यावरती आणि हे सगळे उद्योग चालू असतात. तर तुम्ही पोलिसांची गाडी जरी फिरवली ना तरी पण भरपूर होणार आहे. का की ती गाडीच फिरत नाहीये. तर बघा लोकांना माहिती की पोलिसांची गाडी म्हणजे पोलिसांवर विश्वास आहे लोकांचा, फक्त ती गाडी फिरत नाही. तर आम्ही तोच करणार की कायदा सुव्यवस्था आमच्या हातात न घेता त्यांच्यावर जबाबदारी देणार की तुम्ही राऊंड मारा. तुमच्या एक राऊंडने सुद्धा हे नक्कीच थांबणार आहे. नक्कीच तुम्ही बदलापूरच्या आहात. खरं तर तुमचं माहेर बदलापूर आहे. बदलापूरमध्ये आपण एक बदलापूर शहराचं नाव काढलं ना की एक सुशिक्षित मध्यमवर्गीय आणि सुसंस्कृत शहर म्हणून बदलापूरकडे पाहिलं जातं. मात्र तुम्ही आता सासरी अंबरनाथमध्ये राहतायत. तर अंबरनाथकडे एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि तुमचा सुद्धा एक वेगळा दृष्टिकोन आहे अंबरनाथ बद्दल. कसं बघता या दोन्ही शहराकडे? आणि तुम्हाला आता तुम्ही सासरी आहात या ठिकाणी आणि तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे. तर आता इथून पुढे अंबरनाथ शहराची इमेज बदलण्यासाठी तुमच्याकडे काही वेगळा प्लॅन असणार आहे का? कारण तुम्हाला या ठिकाणी सगळ्याच गोष्टी बदलायच्या आहेत. एक हो. गोष्ट अशी नाहीये की की तुम्ही बदलायची त्याच्यामध्ये नाही. म्हणजे म्हणजे शून्यापासून स्टार्ट करायचं असं शून्यापासून म्हणाल सुरुवात तुम्ही. करायची आहे तुम्हाला. तर मी तेच सांगेन बदलापूर म्हणजे असं म्हटलं ना की खरंच मला अभिमान वाटतो. बदलापूरची मुलगी आहे मी. आणि तितकं इतकं स्वच्छ सुंदर बदलापूर आहे आणि चांगलं म्हणजे स्मार्ट सिटी पण म्हणाला त्या पथाकडे आहे ती. आणि तसंच आपल्या अंबरनाथ शहराला सुद्धा तशा प्रकारचं बनवायचं आहे. पण स्टेप बाय स्टेप बघा आपल्याकडे बेसिक म्हणजे पाणी पासून स्टार्ट आहे. आपण ज्या आमच्या समस्या व्हायला पाहिजे होत्या, आमच्याकडे हॉस्पिटल का चांगले नाहीत, कॉलेजेस का चांगले नाहीत, पण आम्ही आता पाणी गटारमध्ये अडकलोय. तर वर्षभराच्या आत आपण पाणी, गटार असतील, पथदिवे म्हणजे स्ट्रीट लाईट्स असतील, रस्ते असतील हे आणि कॉमन टॉयलेट्स हे सगळे प्रश्न सोडवणार आहोत. त्याचबरोबर नेक्स्ट टप्प्यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि रोजगार ह्या महत्त्वाचे मुद्दे आपण घेतलेले आहेत की जेणेकरून हॉस्पिटल्स आणि प्रत्येक विभागामध्ये ओपीडी सेंटर्स कसे असतील आणि हॉस्पिटल मोठ्या रिझर्व प्लॉट्स जे आपल्याकडे आहेत त्याच्यावरती 4 एकरचा पण प्लॉट आहे. ईस्टला पण आहे आणि वेस्टला पण असे बरेच मोठे प्लॉट्स आहेत जे हॉस्पिटलसाठी रिझर्व आहेत. तिथे आपण हॉस्पिटल बांधणार आहोत. त्याचबरोबर आणि ह्याच्यासाठी निधी पण लागणार आहे. तो शासनाकडून आपल्याला नक्कीच मिळेल. आणि रोजगार निर्मितीसाठी आपण MIDC बरोबर कोलॅबोरेशन करून बघा करणार आहोत. आणि कोलॅबोरेशन करण्यासाठी त्यांना पण सुखसुविधा म्हणजे द्याव्या लागतील सुविधा. ते असंच आपल्याबरोबर मान्य होणार नाहीत. तर आम्ही MIDCला हेच सांगणार आहोत की आम्ही तुम्हाला सुविधा तर तुमच्या काही प्रश्न असतील त्याच्यावर तोडगा देऊ आणि तुम्ही आमच्या ह्या भूमिपुत्रांना संधी दिली पाहिजे. त्याचबरोबर रोजगार मेळावे असतील आणि प्रशिक्षण केंद्र असतील जेणेकरून एक स्किल डेव्हलपमेंट आपण कसं तरुणांमध्ये किंवा महिलांमध्ये देऊ शकतो आणि त्यांनी स्किल वाढवून त्यांना पण चांगल्या प्रकारचं पगार मिळू शकेल ह्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. म्हणजे थोडक्यात अंबरनाथ शहराच्या विकासाची ब्लूप्रिंट तुमच्याकडे तयार आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही पावलं सुद्धा टाकायला सुरुवात केलेली आहे. काही दिवसांपूर्वीच तुम्ही परिवर्तन पदयात्रा काढली होती आणि त्या परिवर्तन पदयात्रेमध्ये तुम्ही बऱ्याचशा लोकांशी संवाद साधला होता. नेमकं हे परिवर्तन तुम्हाला कशा दृष्टीने अपेक्षित आहे आणि त्यावेळेला लोकांनी तुम्हाला तुमच्यासोबत जी चर्चा केली किंवा त्यांच्या प्रतिक्रिया त्यावेळेला काय होत्या? लोकांना अंबरनाथकरांना विशेषतः काय परिवर्तन हवंय? बघा जेव्हा परिवर्तन पदयात्रा ह्याचा उद्देशच आमचा हा आहे की लोकांचा समस्या जाणून घेणं की असे आम्ही समस्या नसतील माहिती तर आपण कसं काय पुढे काम करू शकतो.
पण ते आणि कसं झालं, इतकं छान स्वागत होतं आमचं. आम्ही जातो तेव्हा आरती केली जाते आणि आणि असं आणि डायरेक्ट आमचं ना म्हणजे म्हणजे काय म्हणतात संवादच सुरू होतो. असं नाही की मी बोलते आणि समोरच्याला चान्स देत नाही. तर तो आणि आम्ही गेलो ना, की पहिला प्रश्न तेच विचारतो, "बाबा तुम्ही समस्या सांगा." की सो दॅट आम्ही त्याच्यावर काय काम करू शकतो हे आम्ही विचार करू शकतो आणि आणि त्या समस्यांमधूनच मी म्हणते, की जिथे-जिथे फिरले ना सारख्या समस्या म्हणजे हे आश्चर्य वाटेल आपल्याला, की पूर्ण अंबरनाथमध्ये सारख्या आणि ते पाणी हा प्रत्येक म्हणजे घराघरातला प्रश्न झालेला आहे. आणि त्याचबरोबर पाणी असेल, गटार तुंबणं असेल किंवा रस्ते चांगले नाही, खड्डेमय रस्ते असतील, तर हे सगळं आहे प्रकार ते पूर्ण अंबरनाथ त्रासते आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या बेसिक सुविधांना पुरेपूर आपण सुरळीत करणारच आहोत आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं, की जसं हॉस्पिटल असेल, आरोग्य असेल आणि शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हे तर मुद्दे असतील. त्याच्याबरोबर ब्युटिफिकेशन ऑफ द सिटी हे खूप महत्त्वाचं आहे. आणखी आपलं जसं तुम्ही स्टार्टिंगलाच उल्लेख केलात, की आपल्या प्राचीन शिवमंदिर आपल्या ह्या शहराला लाभलं आहे. तर त्याच्यामुळे एक म्हणजे काय म्हणतात त्याला पर्यटन सुद्धा म्हणजे पर्यटक स्थळ आहे आपलं अंबरनाथ असं होऊच शकतं आणि तिथे बाकी लोकांचं म्हणजे त्यानुसार जर पर्यटक आले तर रोजगार सुद्धा वाढणार आहे की नाही? तर चांगल्या शाळा आल्या मी म्हणेन चांगल्या शाळा आल्या तर आपल्या शाळेसाठी शिक्षक पण लागणार आहेत आणि जर ते शिक्षक पण आपल्याच एरियातून गेले तर किती चांगलं रोजगार निर्माण होणारच आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन, की आपल्याकडे म्हणजे असे बरेच उपक्रम असणार आहेत. अजून सांगते, की आपल्या वेस्टमध्ये अंबरनाथ वेस्ट आहे तिथे एक प्रायव्हेट बँक नाहीये. सरकारी बँका आहेत, पण प्रायव्हेट बँक नाहीये. याचं कारण की तिथल्या लोकांचा स्तर उंचावलेलाच गेला नाही आत्तापर्यंत. है ना? जर स्तर उंचावलं तर त्या प्रायव्हेट बँका पण इन्व्हेस्ट करतील ना. तर आपण त्या लोकांचा स्तर म्हणजे कसा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढेल वाढेल. याच्या प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून बाकी लोकं पण इन्व्हेस्ट करतील वेस्टमध्ये. ईस्टमध्ये तर बऱ्यापैकी आहे, पण वेस्टमध्ये पण लोकांनी इन्व्हेस्ट केलं पाहिजे. बँका आल्या पाहिजेत आणि ह्याच बँका आपल्या लोकांना रोजगार देणार आहेत. म्हणजे बिझनेसेस आहेत, ते आले दुसरे बाहेरून, तर रोजगार पण इथे जनरेट होऊच शकतो. म्हणजे ही दूरदृष्टी घेऊन आम्ही चाललेलो आहोत. नक्कीच या ठिकाणी तुम्ही समस्या मांडताना उल्लेख केलेला आहे, की पाण्याची समस्या खूपच भीषण दिसते आणि हो. पाणी म्हटलं, की त्या ठिकाणी सगळ्यात जास्त फेस करायला लागतं ते गृहिणीला गृहिणीच. आणि महिलांना तर खूप मोठ्या प्रमाणावर या समस्येला जे आहे ते सामोरं जावं लागतं. एवढी वर्ष झाली या ठिकाणी अंबरनाथमध्ये आपण अंबरनाथमध्ये बघतो मोठे-मोठे फेस्टिव्हल होतात. फेस्टिव्हलच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सोयी-सुविधा असतात. अगदी मिनरल वॉटर जे आहे ते सुद्धा पुरवलं जातं. मग एवढ्या वर्ष झाली अंबरनाथमध्ये पाण्याचा प्रश्न मोठा भीषण आहे. अंबरनाथकरांचं पाणी नेमकं कोण सोडतंय आणि काय याच्यामध्ये कुठे गफलत होते नेमकी? बघा, एकतर अंबरनाथ शहर इतकं मोठं आहे. त्याच्यामध्ये ना पाण्याच्या टाक्या तर पाहिजे होत्या. मला वाटतं 11 ते 12 इतक्याच टाक्या आहेत पूर्ण अंबरनाथ शहरासाठी. तर जागोजागी म्हणजे प्रत्येक विभागाला मी म्हणेन टाकी असली पाहिजे किंवा 2 प्रभाग मिळून तरी टाकी असलीच पाहिजे. मी म्हणेन प्रत्येक विभागाला पण आता सध्या 2 प्रभाग मिळून तर 1 टाकी असू दे, सो दॅट पाणी पुरवठा व्यवस्थित होऊ शकतो आणि इतक्या जुन्या पाईपलाईन आहेत. मला वाटतं 2005-6 तेव्हा बदललेल्या असतील. त्या अक्षरशः गंजलेल्या आहेत. म्हणजे कालच सोसायटीमध्ये एका गेली होती. त्याने सांगितलं, की काही पाईपलाईनच्या गटारातून गेलेल्या आहेत आणि काही पाईपलाईन जमिनीतून गेल्या आहेत आणि ते जमिनीत गेलेल्या पाईपलाईन आहेत त्या लोखंडाच्या पाईपलाईन त्यांना वेल्डिंग करून करून ना त्या झिजल्यात म्हणजे आणि तिथून पाणी गळती इतकी होतीये ते पाणी गळती म्हणजे ते मुरून जाते पाणी आणि ते अर्धवट पाणी आपल्या घरात येतंय आणि ते पाणी घरात आल्यामुळे असा विषय होतोय की म्हणजे अर्धवट पाणी आल्यामुळे मोटर लावावी लागते आपल्याला मोटरशिवाय पाण्याचा प्रेशर येत नाही आणि बरं हा भूलदंड म्हणजे भेटतोय आपला खिसा आपलाच म्हणजे जनतेचाच कापला जातोय की जी त्याच्यामुळे जे लाईट बिल येते ते भयावहच आहे. म्हणजे 4 ते म्हणजे 40 मधल्या लोकांना पण सुद्धा ह्या मोटारमुळे 3 ते 4 हजाराचा कमीत कमी मला वाटतं लाईट बिल येते आणि लोकं त्रस्त झालेत त्या लाईट बिलाला सुद्धा. आणि त्याचबरोबर जर आपण त्या जे लिकेजेस आहेत त्याच्यामुळे ना ते जे छिद्र पडलेले आहेत पाईपमध्ये त्याच्यामुळे ते माती असेल किंवा गटारातलं पाणी त्याच्यामध्ये शिरते आणि त्याच्यामुळे अस्वच्छ पाणी आपल्या अंबरनाथकरांना प्यायला लागत आहे. म्हणजे ह्याच्यामुळे आरोग्यावर पण परिणाम होतोय आणि तो आरोग्यावर परिणाम झाल्यामुळे परत हॉस्पिटलला जाणं आहे तो खर्च तो भूलदंड आहे तो आपल्या जनतेलाच भोगावा लागत आहे. नक्कीच या ठिकाणी तुम्ही अंबरनाथ शहराचं तुमचं विजन सांगितलेलं आहे. अंबरनाथ शहराच्या समस्या तुम्ही या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहे. तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी परिवर्तन करणार आहे, सगळा तुमचा या ठिकाणी मास्टर प्लॅन तयार आहे. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे, की जेव्हा तुम्ही प्रचारासाठी जातायत लोकांमध्ये, तेव्हा लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात तुम्हाला बघून? खूप छान म्हणजे प्रतिक्रिया आहेत आणि लोकं इतके छान वेलकम करतात. अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अख्खे तरुण वर्ग तर म्हणजे एक शिक्षित उमेदवाराचा हाच मला वाटतं हे असेल, की माझ्या सीए जे मला खूप अभिमान वाटतो, की मी डिग्री घेतली आहे. ह्या डिग्रीचा एवढा लोकांवर प्रभाव आहे आणि कारण की त्यांना सगळ्यांना माहिती आहे सीए बनणं एक ईझी नाहीये.
आणि त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येक तरुणाला तर माहितीच आहे की ही डिग्री जी आहे ती किती कठीण अभ्यास आहे आणि ती 21व्या वर्षात मी क्रॅक केलेली आहे. त्याच्यामुळे लोकांचा विश्वास ऑलरेडी बसलेला आहे माझ्यावर की 21व्या वर्षात जर तू हे करू शकते तर पुढचं अंबरनाथ तर चांगलं करूच शकते, म्हणजे करू शकते. आणि बरं, आम्ही जेव्हा जातो लोकांपर्यंत ते 2 ते 3 मिनिटातच मला वाटतं की अक्षरशः लोकांचा संवाद चालू होतो माझ्याबरोबर. आणि त्यांचे डायरेक्ट आणि प्रश्न विचारतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की मला डायरेक्ट लोकं प्रश्नच विचारायला सांगते मी. तुम्ही प्रश्न सांगा किंवा तुमच्या समस्या सांगा, जेणेकरून मी त्याच्यावर उत्तर देऊ शकेन किंवा तुमच्याकडून सजेशन घेऊन मी काही त्याला तोडगा काढू शकेन. तर एकदम म्हणजे महिला असतील किंवा लहान मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण असतील, ते अगदी आपलेपणाने म्हणजे आपल्या कुटुंबातलीच व्यक्ती आहे असं माझ्याशी बोलतात आणि त्यांचे प्रश्न समजून सांगतात. नक्कीच राजकारणामध्ये येण्यापूर्वी एक वेगळ्या तेजश्री म्हणून तुमच्याकडे हो. बघितलं जायचं आणि आता तुमची राजकारणामध्ये एंट्री झालेली आहे. एकंदरीतच या संपूर्ण कालावधीमध्ये तुमची ओव्हरऑल जी पर्सनॅलिटी असते त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला काय वेगळेपण जाणवतं? खूपच फरक मी म्हणेन आणि खूप चांगला प्रश्न विचारलात. आणखी कसं आहे माहिती आहे का, की मी आधी माझं खूप म्हणजे माझं घर, माझं ऑफिस आणि माझा मुलगा किंवा असं म्हणजे फॅमिली हेच होतं आणि जे सामाजिक कार्य करत होते पण हळू म्हणजे त्याच्यामध्ये मी काम करत होते. इतक्या तीव्रतेने काम करत नव्हते. आणि आता असं झालंय मी अंबरनाथकरांना भेटतीये, तर ना एक की मला असं कळतं की ते किती अडचणीत आहेत. म्हणजे त्याने ना मला असं असं झालं, की एक स्ट्राँग बनवलं, की ह्या लोकांना एवढ्या अडचणीत आणि ते माझ्याकडे एक आशेचा किरण म्हणून बघतायत. तर मी किती काम करायला गरज आहे आणि जर त्यांवर एवढा विश्वास माझ्यावर ठेवतायत, तर मी नक्की त्यांच्या विश्वासाला खरी उतरणार आहे आणि तीच ताकद मला देता येते आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी पुढे जाणार आहे आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच ते सगळं त्यांच्या प्रश्न सोडवू शकणार आहे असं मी म्हणेन. आपण या ठिकाणी उल्लेख केलाय, की अंबरनाथ हे एक विकसित शहर आहे. इथे गुंडगिरी चालते. ड्रग्सचा सुद्धा आपण या ठिकाणी महत्त्वाचा उल्लेख केलेला आहे. एकंदरीतच अंबरनाथ शहराची एक निगेटिव्ह इमेज जी आहे ती सर्वत्र आहे. तर ही इमेज बदलण्याचं एक मोठं चॅलेंज तुमच्यासमोर आहे आणि हे चॅलेंज तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण करणार आहात? हे बघा, लोकच पहिले तर ते करणार आहेत. जर सत्तेवरून त्यांना हटवलं, तर ती त्यांची जी गुंडेगिरी वृत्ती आहे आणि प्लस गुन्हेगारीला जे वाव देणारे लोकं आहेत, त्यांनाच आपण हटवलं, तर ते गुंडगिरी कमीच होणार आहे. त्याचबरोबर जर कायदा सुव्यवस्था व्यवस्थित लावला, जसं तुम्हाला सांगितलं, की नुसती एक पोलिसांवर विश्वास आहे लोकांचा, पण त्यांची गाडी फिरण्याची देर आहे फक्त आता त्या एरियामधून. तर नक्कीच त्याचा तो फायदा होणार आहे आणि आपण फक्त आमच्या हातात कायदा आम्हाला घ्यायचा नाही. ज्याचं काम आहे ते त्यानेच केलं पाहिजे म्हणून पोलिसांवर ती जबाबदारी देणार आहोत आपण आणि मला वाटतं ती जबाबदारीची जाणीव त्यांना आहेच. हां, पोलिसांना आहेच आणि ते नक्की त्याचं हे करतील आणि त्याच्यातून नक्कीच आपल्या अंबरनाथकरांना फायदा होणार आहे आणि तुम्ही म्हणाल नशामुक्ती हा मोठा विषय आहे आणि खूप गांभीर्याचा विषय आहे. अगदी लहान मुलांपासून हा म्हणजे त्याच्यामध्ये कीड लागलेली आहे ही आणि त्याचं मेन म्हणजे महिलांना खूप त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टी. कारण आणि की त्यामुळे एक गुन्हेगारी सुद्धा गुन्हेगारी वाढते. वाढती आहे. तर तेच माझं आमचा प्रयत्न असला, की नशामुक्तीसाठी योग्य तो म्हणजे नशामुक्ती केंद्र असतील किंवा पण बघा केंद्र स्थापन करून नुसतं उपयोग नाही. त्या लोकांना तिथे हे केलं पाहिजे तिथे लोकं आली पाहिजेत ती लोकं आणि त्यांना त्यांना पुढं योग्य मार्गदर्शन केलं बरोबर. पाहिजे. आणि माझं म्हणणं असं आहे, की नुसतं केंद्र करून उपयोग नाही. त्यांना एंगेज ठेवलं पाहिजे त्या लोकांना. जे लोकं नशामुक्ती म्हणजे नशेमध्ये जे गेलेले आहेत, त्या लोकांना एंगेज ठेवायला लागेल, की त्यांना कुठेतरी वेगळा इंटरेस्ट त्यांना कसा येईल कुठल्या वेगळ्या कामामध्ये. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पर्सनॅलिटी त्यांची झाली डेव्हलपसाठी पाहिजे. पाहिजे, हा असणार आहे. त्याचबरोबर सेल्फ डिफेन्ससाठी ज्या मुली आहेत किंवा तरुण असतील, ह्यांना सेल्फ डिफेन्ससाठी आपण प्रशिक्षण देणार आहोत, कारण की हे खूप गरजेचं आहे. गुन्हेगारीसाठी बघा पोलिसांवर आपण किती दिवस डिपेंड राहणार. स्वतःसाठी सुद्धा काही डिफेन्स करता आला पाहिजे, ह्यासाठी आम्ही प्रशिक्षण केंद्र असतील आणि ऑनलाईन सुद्धा, ऑफलाईन सुद्धा म्हणजे ज्या माध्यमातून शक्य होईल त्या माध्यमातून आम्ही सेल्फ डिफेन्ससाठी प्रशिक्षण देणार आहोत. भाजपा पक्षाने आपल्यावर या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे. नगराध्यक्ष झाल्यावर तुम्हाला कोणाची कार्यशैली फॉलो करायला आवडेल? मी म्हणेन बघा, आपल्या भाजपामध्ये तर खूप मोठे-मोठे नेते आहेत, पण आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची कार्यशैली मला फॉलो करायला आवडेल. कारण की त्यांचा जो शब्द आहे, आतापर्यंत आपले सगळेच मोठे-मोठे नेते आहेत, त्यांनी शब्द पाळलेला आहे आणि अ, तर मी जेव्हा बदलापूरमध्ये आपले फडणवीस साहेब आले होते, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं, की अंबरनाथ आणि बदलापूरची ब्लूप्रिंट त्यांच्याकडे रेडी आहे. म्हणून त्यांनी जे ब्लूप्रिंट रेडी केलं ना, त्याच्यावर आम्हाला काम करायचं आहे असं मी म्हणेन. त्याच्यामुळे त्यांनाच मी माझं हे म्हणेन प्रेरणास्थान.
आत्तापर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगदी स्पष्ट आणि धडाकेबाज अशी दिलेली आहे. आता आपण शेवटाकडे आलेलो आहोत आणि एक छानसा रॅपिड फायर या ठिकाणी झालाच पाहिजे खरं तर. चालेल चालेल. पहिला प्रश्न माझा असा आहे, की सीए होण्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? आई की बाबा? नक्कीच आईला. कारण की बघा वयाच्या 9व्या वर्षी म्हणजे मी 4थीला होते तेव्हा माझे बाबा गेलेत आणि तेव्हापासून जरी मी एक जॉइंट फॅमिलीमधून आलेली आहे, पण आईचं जे काम आहे ते मी बघितलं. म्हणजे इतका पाठिंबा असेल, की तिची धडपड असेल माझ्यासाठी ती खूप आहे. म्हणजे मी सीए होण्यामध्ये इतका अभ्यास केलाय ना, हे बघा मला आईचा विषय आला की थोडं इमोशनल होतं, की 16-16 तास अभ्यास केलेला आहे आणि प्रत्येक वेळेला ती माझ्याबरोबर जागलेली आहे, की काय हवं नको ते बघितलेलं आहे. म्हणजे तिच्या म्हणजे म्हणजे अर्धी सीएचं क्रेडिट अर्धं नाही पूर्णच क्रेडिट तिलाच जातं, की एवढा अभ्यास करताना तिने प्रोत्साहन असेल किंवा सीए झाल्यानंतर सुद्धा प्रॅक्टिस करताना सुद्धा ऑफिसमध्ये पण ती माझ्यावर यायची. आणि तिला 10वी शिकलेली आहे, पण तिला इतकं शिक्षणाची आवड आणि नवीन-नवीन गोष्टी शिकायची आवड होती, की तिने माझ्या ऑफिसमध्ये बसून ती स्कॅनिंग करायची माझे डॉक्युमेंट्स आणि कॉम्प्युटरवर सुद्धा माझ्यावर बाबा एक काहीतरी टाइप करायला दे मला, की मी करेन. म्हणजे अशा विचारांची माझी आई आहे आणि त्याच्यामध्ये अजून माझ्या आईसाठी असं सांगेन, की एक स्पष्ट वक्ता आहे ती. जे आहे ते तोंडावर बोलणार. मी मागून असं काही बोलत नाही ती कधीच आणि एकदम छान स्वच्छ मन आहे तिचं. त्याच्यामुळे ती खूप जास्त इम्पोर्टंट आहे माझ्या लाईफमध्ये असं मी म्हणेन. कारण की बाबांचा चेहरा खरंच आठवत नाही. म्हणजे आता ते लहानपणीच गेले, त्याच्यामुळे आई आणि माझी पूर्ण फॅमिलीचा सपोर्टनेच मी पुढे गेलेली आहे. तर म्हणजे कुटुंब आणि माझी आई ही खूप महत्त्वाची आहे माझ्यासाठी. आणि आता त्याच आईची लेक नगराध्यक्ष पदासाठी हो. या ठिकाणी उभी राहते. काय आईच्या भावना होत्या पहिली तुम्हाला उमेदवारी भेटल्यावर? तिचं असं होतं, की तिला सांगितलं ना, की मी पण बोलते, "तू घर घर बघते, वीरला बघते, म्हणजे मला मुलाला बघते आणि ऑफिस पण सांभाळते. तू एवढं सगळं करते, त्यात अजून एवढा मोठा शहराचा कारभार." तर तिला ना फक्त थोडी काळजी होती, की तू तुझ्या शरीराकडे आणि असं दुर्लक्ष करशील. तर ती आता पण आजच सकाळी तुम्हाला खोटं वाटेल, सकाळी तिचा फोन आलेला आहे आणि तिने मला सांगितलं, की "लाडू तयार आहेत. तू कोणाला तरी पाठव, नाहीतर मी माझ्या भावाला पाठवते घेऊन." की एवढ्या काळजीने आहे. फक्त तिला तीच काळजी आहे. ती बघा तिचं नेहमी तेच म्हणणं असतं, की तिला ही काळजी नाही माझी, की ही करू शकेल की नाही. ते तिला माहिती आहे मी करूच शकते. म्हणजे आत्तापर्यंत ज्या गोष्टी मी हातात घेतलेल्या आहेत, त्या मी पूर्ण केलेल्या आहेत. त्याच्यामुळे ती खात्री तिला आहेच. फक्त मी स्वतःकडे दुर्लक्ष करेन ही तिला मेन काळजी आहे आणि त्यासाठी तिचं आता लाडू दे किंवा असं काही दे, तिचं नेहमी चालू असतं. शेवटी आई ती आई आईच ती असते. आहेच लेक आहे. कितीही मोठ्या पदावर गेली तरी आईचं आई पण हो. शेवटपर्यंत सुरूच नक्की. असतं. तुमचे आवडते नेते कोणते? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अरे आणि बापरे! दुसरा ऑप्शन मी दिलेला आहे, की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. खूप मोठ्या पेचात पाडलंय तुम्ही मला. इथे दोन्ही माझे नेते आवडते. त्याच्यामुळे मला वाटत नाही मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते. कारण बघा राज्यस्तरावरती देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि त्यांचं कार्य महानच आहे आणि आपल्या देशाचं पूर्ण कारभार आपल्या मोदीजींच्या हातात आहे आणि त्यांनी आपल्या देशाला कसं पुढे नेलं आपण सगळे बघतोच. आत्तापर्यंत बघा, की आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावरती जेव्हा आपले पंतप्रधान म्हणजे आधीचे पंतप्रधान जायचे, ते एक मागच्या लाईनीमध्ये उभे असायचे. आपण बघितलं असेल. पण आता जे मोदीजींना पहिले बोलावलं जातं पुढे. त्यांना बोलायची म्हणजे बोलायला पण सांगितलं जातं आणि पहिल्या लाईनमध्ये उभे असतात. म्हणजे हा आपल्या मोदीजींनी आपल्या देशाला पुढे नेलंय. त्याच्यामुळे दोन्ही नेते माझ्यासाठी तेवढ्याच महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे चॉईस मी नाही करू शकत. माफ करा त्यासाठी. नगराध्यक्ष झाल्यावर सर्वात पहिले कोणाचे प्रश्न हाताळाल? महिला, युवक की ज्येष्ठ? परत तेच प्रश्न प्रॉब्लेम झाला, की पेचातच पाडताय तुम्ही मला. कारण की बघा, जसं मी सांगितलं, की एक समानतेच्या भावनेने चालू आहे आणि तुम्ही महिला असेल, युवक असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील. तर हे ज्यांचे प्रत्येकाचा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा असं मी म्हणेन आणि प्रत्येकाचा प्रश्न त्याच समानतेने मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे, की याच्यामध्ये कुणाला प्राधान्य असं नाही. तर ज्यांचे जसे प्रश्न येतील तसे ते सोडवण्याचा प्रयत्न मी पूर्ण करणार आहे. क्षेत्र कुठलंही असलं तरी राजकीय क्षेत्र असो किंवा सामाजिक असो किंवा अन्य कुठलंही क्षेत्र असो, यामध्ये कुटुंबाचा एक खूप मोठा जो आहे तो रोल असतो. तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या जवळचं कोण आहे? सासरेबुवा, सासूबाई, दीर की तुमचे अहो? खरं सांगू ह्याचं नाही. म्हणजे सगळे जण आहेतच महत्त्वाचे, पण सासूबाई ह्याच्यामध्ये उत्तर आहे की सासूबाई. म्हणजे त्यांना मी आईच म्हणते आणि जसं माझी माझी स्वतःची आईचा पाठिंबा आहे, तसंच सासूबाईंचा म्हणजे सासू म्हणून नाहीत, तर त्या माझ्या आईसारख्याच आईच आहेत आणि आई-मुलीचं नातंच आहे आमचं आणि मी म्हणेन मैत्रिणीचं सुद्धा. बघा कधी-कधी असं होतं की काही प्रॉब्लेम्स किंवा असं काही होतं,
तर डिस्कस करतो आपण. तर त्यांना मी काही गोष्टी आपल्या म्हणजे नवऱ्याला पण नाही सांगू शकत, त्या त्यांच्याबरोबर बोलते. आणि आईला टेन्शन नको ना म्हणून मी आईला पण नाही काही गोष्ट सांगत, तर त्या आई म्हणजे सासूबाईंबरोबर बोलते. तर त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी मी त्यांच्याबरोबर शेअर करते आणि त्यांच्याकडे त्या अशा आहेत ना, प्रत्येक गोष्ट समजून घेणार आणि त्यांचं एक असं असं असतं, की ठीक आहे, म्हणजे समजून घेतात, ठीक आहे, होत राहतं, असं काही नाही. पण आयुष्य आहे, पुढे जायचंय. हा असतो, की असं म्हणजे एखादं असतं ना भांडण लावायचं काम किंवा हा प्रकारच नाही त्यांच्याकडे. म्हणजे मी खूप भाग्यवान समजते, की अशा सासूबाई म्हणजे अशी आई मला भेटली आहे. म्हणजे 2-2 आया आहेत. बाकी आणि ह्याच्या आधी सुद्धा माझ्या काक्या ज्या आहेत, म्हणजे मला 4 काक्या आहेत. त्या सगळ्या म्हणजे त्यांना ना कधीच आम्ही काकी म्हणून नाही, तर एक आई म्हणूनच बघितलंय आणि ह्या सासूबाईच्या रूपात पण मला हा एक आईच मिळालेली आहे आणि खूप आदर करते आणि त्यांच्या शब्दाच्या बाहेर मी कधीच नसते आणि ते सांगते, की आता त्या असा रोल प्ले करत आहेत, की घर सांभाळत म्हणजे घरातून बघतात आहे. त्याचबरोबर माझ्या मुलाची जबाबदारी पण त्यांनी घेतली आहे. त्या सांगतात, की "तूच जा." आता मी सकाळी 7 पावणे 7 ला निघाली घरातून. तरी पण त्या मुलाचं म्हणजे आज तर सुट्टी आहे समजा, पण शाळेत पाठवायचं असेल आणि किंवा त्याची जबाबदारी घ्यायची असेल, घरचं बघायचं असेल, ते सगळं बघतातच. त्याच्याबरोबर डोर टू डोर प्रचार माझ्यासाठी करतायत. ही खूप मोठी गोष्ट आहे, की मी जायच्या आधी तिथे त्या गेलेल्या असतात आणि माझं पॅम्पलेट त्या घरात पोहोचलेलं असतं. म्हणजे एवढ्या पूर्ण अंबरनाथ त्यांचं फिरून झालं आहे आणि आता तर सेकंड राउंड चालू आहे. म्हणजे सांगते, की म्हणजे आईच्या वरचीच माया त्यांची आहे. म्हणजे ह्याला शब्दच नाहीयेत मी म्हणेन माझ्याकडे. नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं, की तुम्ही भावूक झालेले आहेत आणि आता शेवटचा प्रश्न, की मतदारांना अंबरनाथच्या काय हो. आवाहन कराल? बघा, मतदारांना एवढंच माझं आव्हान आहे, की ना ह्या वर्षी आपल्याला रेकॉर्ड ब्रेक मतदान करायचंय. कारण की आतापर्यंत त्यांनी जी वोटर बँक बनवलेली आहे, त्याच्याकडून जास्तीत जास्त मतदान झालेलं आहे आणि आपल्या ईस्ट साइडला कमी मतदान होतं. वेस्टला जास्त मतदान होतं असं बघितलं गेलं आहे. कारण की बिल्डिंगमधले लोक उतरत नाही. मी नेहमी प्रत्येक मीटिंगमध्ये तेच सांगते, की बाबा आपण उतरायची गरज आहे आणि एवढा आम्हाला कॉन्फिडन्स आहे, की जर लोकं उतरले तर भाजपला मतदान करतील. म्हणजे एवढं भाजपच्या मोदीजी आणि देवेंद्रजींनी एवढं काम करून ठेवलं आहे त्यांच्या आणि आपण पण भाजपचे कार्यकर्ते एवढे सक्रिय आहोत, की लोकं उतरले की आपल्या भाजपला मतदान करतीलच. पण उतरणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आता बदलापूरचं 57% पर्यंत मतदान झालं आहे. तर ह्या वेळेला आपल्याला अंबरनाथला अजून पुढे जाऊन 60% ते 65% मतदान कसं होईल किंवा त्याच्यापेक्षा जास्त मतदान कसं होईल असा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतेय, की की आम्हाला म्हणजे नगराध्यक्ष पदाला तुम्ही मतदान कराच. ते आता आपल्या जी मशीन असते त्याच्यामध्ये गुलाबी रंगाच्या मशीनमध्ये माझं नाव पहिल्याच नंबरला आहे. तुम्हाला चिन्ह बघा, माझं नाव वाचलं नाही तरी चालेल, चिन्ह बघा. कमळ हे आमचं चिन्ह आहे आणि तिथे निळं बटन असेल ते दाबायचं आहे. पण नगराध्यक्ष पदाबरोबर माझे उमेदवार जे आहेत नगरसेवक पदाचे ते सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. ह्याचं कारण म्हणजे की जर नगराध्यक्ष आला आणि नगरसेवक जर दुसऱ्या विरोधी पक्षाचे आले, तर ते मला काम करून देणार नाहीत. आमचे नगरसेवक आहेत आणि माझं नगराध्यक्ष म्हणजे भाजपचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष आले, तर आमचं व्हिजन एक आहे. आम्हाला जे काम करायचे आमच्या नरेंद्र मोदीजी असतील, तसेच देवेंद्रजी फडणवीस असतील, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं आहे. त्यांच्या ब्लूप्रिंटवर आम्हाला काम करायचं आहे. तर ते आमचं व्हिजन एक आहे. आणि त्या कामासाठी ते अडथळे आपल्याला बाजूला काढायचे आहेत. म्हणून तुम्ही फक्त आणि फक्त जिथे-तिथे तुम्हाला कमळ दिसेल, त्या कमळावरतीच बटन दाबायचंय आणि आम्हाला निवडून द्या, असं मी विनंती करते आहे. नक्कीच तर आपण बघितलं आपल्यासोबत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजस्वी करंजुले पाटील होत्या आणि त्यांनी या ठिकाणी शहरातले वेगवेगळे मुद्दे अगदी बिनधास्तपणे मांडलेले आहेत. त्यांचं विजन त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. त्यामुळे मॅडम तुम्हाला सुद्धा लोकमतकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आणि मी लोकमतचे सुद्धा खूप खूप आभार मानते, की तुम्ही आलात आणि आम्हाला बोलायची संधी दिलीत. त्याबद्दल खूप परत एकदा आभार. या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कॅमेरामन रोशन खाडगेसह मयुरी चव्हाण, अंबरनाथ.